मग काय सुलेखाबाई, आज बऱ्याच दिवसांनी आमच्याकडे. आईनं भेटायचं होतं बाबा. हो, काही विशेष आहे? नाही तसं नाही हो, आता नवीन घर घेतलंय ना. अरे हो, माझ्या डोक्यातून गेलं. अभिनंदन तुझं. थँक्यू. त्याबद्दल जरा 4 गोष्टी विचारून घ्यायच्या होत्या आईंना. हो का? अगं पण नेमकी ही सगळी मंडळी कोकणात गेली. कोकणात? अगं शुभ्राच्या घरी. शुभ्राच्या घरी? अच्छा. काय झालं, ही वसुधा शुभ्राच्या आईला कधी भेटली नव्हती ना. म्हणाले की जाऊन येते. म्हटलं जा. आदी आणि शुभ्रा पण गेलेत का? नाही नाही, ते कोडेकनालला गेले. सुधा बोलली होती की तुला. लक्षातच राहिलं नाही माझ्या एक्झॅक्टली कुठे गेलेत ते. कोडाई कॅनललाच गेलेत ना? हो, कोडेकनाललाच गेले. अच्छा अच्छा. अच्छा मग बाबा मी निघते. हा अगं असं काय करतेस? थांब जरा. हे कुसुम, हो जरा चहा घेऊन जा. इतक्या दिवसांनी आलीस तू. नाही बाबा, चहा वगैरे खरंच काही नको. अगं थांब, तू अशी काय करतेस? पटकन चहा होईल की. आत्या मी निघते, नकोय मला चहा. काय वेळ लागलाय का तुला? अशी काय वागतेस? थांब थोडा वेळ, पटकन चहा होईल. आणि बेकरीची बिस्किट सुद्धा आहेत माहितीये. चहा बरोबर ती तू खात बस, मी पटकन तयार होते, मग आपण एकत्रच जाऊया. तू कुठं चाललीस? बाळकडे. अगं तू इथं राहणार म्हणाली होतीस ना? नको बाई, मी इथे राहते म्हटल्यावरती तुझा पडलेला चेहरा पाहिलाय ना मी. माझा? हो. मी तुला काही म्हटलं तरी का? उगाचच काय? काय म्हणू नकोस रे, वहिनीला शब्द दिला ना म्हणून मी इथे आली आहे. मला कोणावरती भार बीर व्हायचं नाहीये बाई, मी सांगून ठेवते तुला. आणि मला माझं हक्काचं घर आहे. अगं तू थांब, मी आले, चहा टाकते, आले, पटकन आले. अगं कुसुम, माझं ऐक. तू काही म्हणू नको रे बाबा. अगं सुलेख, हे सुलेखा, आर यू ऑल राईट? या हो हो बाबा. काय झालं? नाही काहीच नाही. अहो ओ, मी काय म्हणत होते, आपण मंगेशीला जाऊया. हो. आभार मानायचे. का? तुम्हाला का सांगू, आमचा प्रायव्हेट प्रश्न आहे. बर. अहो ओ, हे काय नवीनच. अरे जगातल्या 80% बायकांची हीच कंप्लेंट असते की आम्ही बोलायला लागल्यानंतर आमचे हे ओच देत नाही. आई सुद्धा हेच म्हणते, म्हणून आपला मी ओ. कळलं. बरं, जे सांगायला आले होते ना ते राहूनच गेलं. आदिनाथ, इथे आल्यापासून ना माझ्या हातावरचा डाग फिकट होत चालला. आणि आधी आपण जेव्हा आलो तेव्हा जितकं झोंबत होतं ना तितकं आता झोंबते नाही. वेल, काय ना की डॉक्टर आदिनाथांनी योग्य वेळी योग्य उपचार केल्याने हे झाले. तर डॉक्टर आदिनाथांचं असं, अरे डॉक्टर काय म्हणतात ते तर ऐकून घ्या. त्यांचं असं म्हणणं आहे की आणखी एक डोस जर तुम्ही घेत. कळलं, डॉक्टरांचं म्हणणं कळलं मला. काय कळलं? काही नाही, हेच की डॉक्टर आदिनाथ खूप मस्तीखोर आहेत. ते तर आम्हाला माहितीच आहे. आणि आता तुम्हालाही माहीत झालं असेलच. आले.
याच ना ग? येस माई वन अँड ओनली. अंबा नमस्कार करते. अगं अगं राहू दे सुखी राहा बाळा. तुम्हाला खूप पाऊस लागला का? नाही फार नाही. हा थोडासाच. अगं स्वप्नील कुठे? तो बॅग आणायला गेलाय गाडीत. हो का? अगं बाई मग त्याला गाडी इथे अंगणात लावायला सांग ना, नाहीतरी आमच्या अंगणात कोण लावणार ग गाडी? चालेल सांगते आले मी. या वसुधा या. हो, मी सामान आवरते, या तुम्ही. अभिमान तू सुलेखा यू स्कॅर्ड मी यार. तू बाहेर होतीस? हो. मी आपल्या इकडे बेल मारत उभा आहे. इथे काय करतोस? वॉशिंग पावडर विकतोय. What? काय करणार इकडे सुलेखा? जस्ट केम टू सी यू. चल उघडदार. आपण बाहेर जाऊया. इथे एक छान कॉफी शॉप झालं यू नो. चल मी दाखवते तुला. अगं हो तिकडे जाऊया आपण, पण आता मी तुझ्या दारात उभा आहे, तुझ्या घरी आलोय, तू सुद्धा बाहेरूनच येतेस आणि तर परत बाहेर. ऍक्च्युली मला तुला घरात घ्यायचं नाही. बॉयफ्रेंड आहे कोणात मला? शट अप. तसं नाहीये रे. ऍक्च्युली काय झालं की माय हाऊस इज इन अ मेस यु नो. आणि एवढा पसारा आहे. पण तू फर्स्ट टाइम येतोयस. पण मला नाही फरक पडत त्या पसाऱ्याचा. चल ना. तू मला भेटायला आलायस की घर बघायला आलायस? यू नो द आन्सर. सो लेट्स गो. इथे एक छान कॉफी शॉप आहे, मी दाखवते ना तुला. चल ना. माझी शुभ्रा बरी आहे ना वसुधाताई? आपली शुभ्रा माई. आपली शुभ्रा छान आहे आणि ती आहे म्हणून माझं घरही खूप छान आहे. हा तुमचा मोठेपणा झाला हो. नाही हो माई. अहो खरंच माझं नशीब चांगलं म्हणून शुभ्रासारखी सून मला मिळाली. माई आपण नेहमी म्हणतो की नाही, घरची सून म्हणजे घरची लक्ष्मी असते. हां नेहमी म्हणतो आपण. मी ना ते अक्षरशः अनुभवतीये. आणि मी याच्यात अजिबात अतिशयोक्ती करत नाही. अहो खरंच मी तिच्या हातात घरच्या चाव्या देऊन कधीच रिटायर सुद्धा झाले. माई काय झालं माई? काही नाही, खरंच काही नाही हो. अहो सगळ्यांनी माझ्या शुभ्रेला हिणवलं हो. पांढऱ्या पायाची, काळ्या जिभेची, अपशकुनी, काय काय सांगू तुम्हाला. आज तिच्या सासरे तिचं एवढं कौतुक. खरंच खूप भरून पावले हो मी. खरंच खूप भरून पावले. माई जगाच्या बोलण्याकडे काय लक्ष द्यायचं? लोक काही बोलतात. आपली पोर कशी आहे आपल्याला माहितीये ना. एकच खंत आहे बघा मला. कोणते हो? शुभ्राने काही मला सासू होऊच दिलं नाही. म्हणजे म्हणजे आईच झाले ना मी तिची. देवा रवळनाथा, लाख लाख आभार आहेत रे बाबा तुझे. माझ्याकडून सुद्धा शुभ्रासाठी. हे मान्य मला की जागा शोधण्यामध्ये मला बराचसा वेळ लागतो, पण साहेब मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतो साहेब. मी नाही त्याबद्दल अजिबात शंका नाहीये मला. घे ना तू तुझा वेळ घे. एवढा अनकम्फर्टेबल होऊ नकोस. घे तुझा वेळ. शेवटी जागा बघणं म्हणजे स्वतःच्या मुलीसाठी लग्नाचं स्थळ बघण्यासारखं असतं रे बाबा. काळजीपूर्वक निवड करावी लागते. आयुष्यभराचा प्रश्न असतो ना. नाही पण काय चंदोबा, माझा प्रॉब्लेम असा आहे की तुझ्यासारखेच माझे दुसरेही एजंट आहेत रे. आणि त्यांच्यापैकी कोणी जर एखादी चांगली ऑफर किंवा प्रपोजल घेऊन आला जे मला आवडलं, सोयीचं वाटलं, तर मला जावं लागेल त्यांच्यासोबत नाही का. मग ते सगळं कमिशन त्यांना, पार्टनरशिप त्यांना. पार्टनरशिप? तुला बोललो नाही मी? मी पण ना, हे बघ मी असं ठरवलंय की रिसॉर्टसाठी जो जागा मिळवून देईल त्याला या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये 10% पार्टनरशिप द्यायची. कमवते ना त्याला पण थोडेसे. आणि माझी अशी इच्छा आहे की ते सगळे पैसे तू कमवावेस. पण आता जर तुझ्या वेळेचं जमत नसेल तर मी जीवाचं रान करेन साहेब. नाही म्हणजे पैशासाठी नव्हे, तुम्हाला दिलेल्या शब्दासाठी.
म्हणूनच तू मला खूप आवडतोस. यावं का माऊली? अरे या परमेश्वरराव या. नमस्कार चंद्रकांत साहेब. नमस्कार. साहेब, तुम्ही ज्या मुलाला बोलावणं धाडलं होतं त्याला घेऊन आलोय. कोण? मेरिट लिस्ट. ओ अरे बोलो बोलो त्याला बोलो बोलो. सयाजी. यावे यावे सयाजीराव यावे. या. ये इथे. अभिनंदन अभिनंदन, हार्दिक अभिनंदन बाबा तुझं. चंदोबा, हे सयाजीराव यंदा मेरिट लिस्ट मध्ये आलेत. तुमच्याच वडिलांचे विद्यार्थी आहेत. ओळखतो मी साहेब याला. सयाजीराव, आपण फॅन झालो तुमचे. नाही, मेरिट मध्ये आलात तुम्ही त्याचं कौतुक नाही, पण तुम्ही ज्या परिस्थितीशी सामना करून मेरिट मध्ये आलात दॅट इज क्रेडिटेबल. क्या बात आहे. अहो, मला वाटलं होतं की आमच्या पिढीबरोबर झगडणाऱ्या तरुणांची पिढी सुद्धा संपली, पण तुम्ही खोटं पाडलं आम्हाला. पुढे काय करायचं ठरवलंय? आणखी शिकायचं. उत्तम. तू शास्त्रीय क्लासेस मध्ये नोकरी सुद्धा करतोस ना? हो सर, म्हणजे पार्ट टाइम. हे जे काही यश आहे ना ते सगळं शास्त्री सरांच्यामुळेच आहे. त्याबद्दल शंकाच नाही. मी तुला इथं बोलावण्याचं कारण म्हणजे मला गुणांची कदर करायला फार आवडतं. मग तो माझा विद्यार्थी असो नसो. तुझी धडाडी, तुझं यश आवडलं आपल्याला. मी तात्काळ परमेश्वरला म्हटलं की बोलावणं धाड. अरे ते आपण आणलं. हो साहेब. लाज वाटते काही असं द्यायला व्यवस्थित. एनिवे, हे बघ, फूल ना फुलाची पाकळी नाही म्हणू नकोस. घे. किमतीचा अजिबात विचार करायचा नाही. यापुढे पैशाचा अजिबात विचार करायचा नाही सयाजी. हे बघ, हा गौरव तुझ्या बुद्धिमत्तेचा, तुझ्या योग्यतेचा, तुझ्या विद्वत्तेचा आहे, नाही म्हणू नकोस. आणि एक लक्षात ठेव, यापुढे कसलीही अडचण आली तर या यशवंतरावाच्या घराचा दरवाजा तुझ्यासाठी सतत उघडा आहे. तशी तुला गरज पडणार नाही म्हणा. शास्त्री बुवांचा स्टुडंट आहेत. अरे क्या बात है. काय छान हवाय हो. बघा, आता पावसाला सुरुवात होईल. मस्त. इतकं सुंदर वाटतंय ना इथे. अजून मधून यायला पाहिजे तुमच्याकडे. मग या ना, हक्काचं घर आहे तुमचं. आणि तुम्ही कधी येताय मुंबईला? मी मुंबईला येऊन काय करणार? म्हणजे काय, तिथे नाहीये तुमचं हक्काचं घर? येईन, पण या वर्षाअखेरीला ये. वर्षाअखेरीला? हो. म्हणजे आता श्रावण सुरू होईल, मग भाद्रपद आहे, गणपती आहेत, नवरात्र आहे, दिवाळी आहे. एका मागोमाग एक गाडीचे डबे जोडलेले आहेत ना, ते सगळं निपटेपर्यंत मला. अहो, मग आत्ताच चला ना. आत्ता? हो, काय हरकत आहे? नाही हो, आता कसं शक्य आहे? अहो, का नाही, आम्ही तर ना ठरवूनच आलो की आता जाताना तुम्हाला मुंबईला घेऊन जायचं म्हणून. नाही हो, म्हणजे बघा, इकडची कामं सगळी राहिलेत ना. मी मांडवात तिकडे भाजी लावली आहे, म्हणजे हा पावसाळा संपेपर्यंत. माई 4 दिवस तरी चला हो, शुभ्राला सुद्धा बरं वाटेल. मला सुद्धा तिला खूप भेटावं असं वाटतंय हो. पण हो ना, मग चलाच तुम्ही. आणि ना आमच्या बाबांना पण तुम्हाला भेटायचे, म्हणजे शुभ्राचे आजे सासरे, त्यांनाही भेटायचे तुम्हाला. का हो, काही विशेष? नाही, म्हणजे तेच मला म्हणाले की त्यांची मुलगी आपली सून आहे आणि तरी त्यांची आपली प्रत्यक्ष भेटच झालेली नाही. शिवाय काय? नाही, तसं काही नाही. तुम्ही चला ना, म्हणजे मग तेच. वसुधाताई, तुम्ही काहीतरी लपत आहे ना माझ्यापासून? अहो नाही, खरंच तसं काहीच नाही. बाबांना ना तुम्हाला भेटून शुभ्राबद्दल थोडं बोलायचं होतं. शुभ्राबद्दल काय? तुम्हाला माहिती आहे ना, आमचे बाबा खूप चांगले ज्योतिषी आहेत. हां, तर म्हणजे माई, शुभ्राला पडणारी स्वप्न,
तिला दिसणाऱ्या गोष्टी याबद्दल म्हणजे झालं असं की काही दिवसांपूर्वी माझा पुतण्या निखिल गेला ना ॲक्सिडेंटमध्ये, तर तो ॲक्सिडेंट शुभ्राने आधीच पाहिला होता. अरे देवा, देवा रवळनाथ, अरे आता तरी थांबव रे बाबा. हे मला वाटलं की तू त्याचा शाप काढून घेतलास, पण पुन्हा हे नाही हो वसुधाताई. माझी शुभ्रा दोषी नाही आहे, ती अपशकुनी नाही आहे. अहो माई, काय बोलताय तुम्ही? मला तसं अजिबात काही म्हणायचं नव्हतं. आणि हे बघा, आमच्या घरात कुणालाच तसं काही म्हणायचं नाहीये. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्याचा सगळ्यात जास्त त्रास शुभ्राला होतोय. हो, तो होऊ नये याच्यावर काहीतरी उपाय करता यावा म्हणून बाबा असं म्हणालेत की तुमच्याशी बोलावं. मी नक्की येईन. सो काय मागितलं मंगेशाकडे? काहीच नाही. आणि मी मागायला कुठे आले होते? त्यांनी जे मला दिलंय त्याचे आभार मानायला आले होते. तुम्ही काय मागितलं? मी नाही, काहीच नाही. कारण आपण जे आम्हाला दिलंय त्यानंतर माझ्याकडे मागण्यासारखं काही उरलंच नाहीये ना. आदिनाथ, एक सांगू? काय? आज देवासमोर हात जोडले, डोळे मिटले आणि काहीच नाही. काहीच नाही म्हणजे? म्हणजे डोळ्यासमोर काहीच आलं नाही. मनात खूप शांतता भरून राहिली. असं पहिल्यांदाच झालं आदिनाथ. नाहीतर नेहमी. एक मिनिट. अहो, कुठे चालला? नाही, एका मिनिटात आलोच. अहो, कुठे चालला ते सांगून तरी जा. आता मला त्याच्याकडे जाऊन एक गोष्ट मागायलाच पाहिजे ना. काय? तुझ्या मनातली ही शांती अशीच राहू दे कायम. मग ते त्याच्याकडे मागायची काय गरज? ती शांती ज्यांनी मला दिली आहे तो माझ्या समोर आहे, नाही का?